हाय मुलांनो, आज आपण EVSचा 17th लेसन बघणार आहोत. सेफ्टी फर्स्ट म्हणजे पहिले आपली सुरक्षा महत्त्वाची आहे. तर सेफ्टी म्हणजे सुरक्षा, तर काय आहे ते आपण बघणार आहोत. इन सिटीज अँड टाउन्स द रोड्स आर व्हेरी बिझी विथ ट्रॅफिक. जे सिटी आहेत, शहरे आहेत, मोठी शहरे आहेत, तर तिथे काय असतं, शहरामध्ये सतत ट्रॅफिकमध्ये सगळे रोड बिझी असतात. इथे बघा, इथे किती गाड्या आहेत, हो की नाही. व्हाईल ऑन द रोड वी शूड फॉलो सेफ्टी रूट्स. रस्त्यावरती चालताना आपल्याला काही जे सेफ्टी रूल्स आहेत, सुरक्षेचे नियम आहेत, ते पाळले पाहिजेत, फॉलो केले पाहिजेत. फर्स्ट, रिमेंबर टू वॉक ओनली ऑन द फुटपाथ. रस्त्यावर चालताना नेहमी फुट म्हणजे पायाने चालण्याचा रस्ता. तर रस्त्याच्या बाजूला असा फुटपाथ असतो बघा, त्या फुटपाथवरूनच चालायचं असतं. क्रॉस अ रोड ओनली ॲट अ झेब्रा क्रॉसिंग. रोड क्रॉस करताना फक्त झेब्रा क्रॉसिंगचाच उपयोग करायचा, त्याच्यावरूनच रोड क्रॉस करायचा. क्रॉस द रोड व्हेन द पेडेस्ट्रियन लाईट टर्न्स ग्रीन. आता इथे सिग्नल असतात बघा, तर या सिग्नलवरती इथे जर पेडेस्ट्रियन लाईन म्हणजे ही ग्रीन लाईट असते आणि त्याच्यामध्ये चालणाऱ्या माणसाचं चिन्ह असतं, त्याला म्हणतात पेडेस्ट्रियन लाईट. ती जर ग्रीन कलरची असेल तरच ह्या झेब्रा क्रॉसिंगवरून रोड क्रॉस करायचा. 4. इफ देर इज नो झेब्रा क्रॉसिंग, लुक टू युअर राईट, देन टू युअर लेफ्ट अँड अगेन टू युअर राईट, देन क्रॉस केअरफुली. जर तिथे तुम्हाला जिथून रोड क्रॉस करायचा आहे, रस्ता क्रॉस करायचा आहे, तर तिथे झेब्रा क्रॉसिंग नसेल तर पहिल्यांदा तुमच्या उजवीकडे बघायचं, राईट साईडला बघायचं, त्यानंतर लेफ्ट साईडला बघायचं गाड्या येत आहेत का, परत राईट साईडला बघायचं की तिथून गाडी तर येत नाही ना, आणि मग रस्ता रोड आहे तो क्रॉस करायचा. देअर आर सम मोर सेफ्टी रूल्स. आता हे तर झाले बेसिक सेफ्टी रूल्स. अजून काही सेफ्टी रूल्स आहेत. वी मस्ट रिमेंबर दॅट इट इज नॉट सेफ. आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे खाली इथं लिहिलेलं आहे ना, असं वागणं सेफ नाही आहे, आपल्यासाठी डेंजरस आहे. टू गेट इन ऑर गेट डाऊन फ्रॉम अ मूव्हिंग बस. चालत्या बसमधून, बस समजा सुरू आहे तेव्हा त्या बसमध्ये चढायचं किंवा चालत्या बसमधून उतरायचं, हे सेफ नाही आहे. टू स्टँड ऑन द फुटबोर्ड ऑफ अ बस. तर बसचा हा फुटबोर्ड असतो म्हणजे जिथून आपण बसमध्ये चढतो, तिथे उभं राहायचं, तर हे चुकीचं आहे, हे आपल्यासाठी सेफ नाही आहे. टू कीप अवर हेड ऑर हँड आउट ऑफ अ मूव्हिंग व्हेकल. कोणत्याही चालत्या गाडीमधून आपलं डोके किंवा आपला हात बाहेर काढणे हे आपल्यासाठी सेफ नाही आहे, कारण त्याच्या शेजारून समजा दुसरी गाडी आली तर आपल्या हाताला लागू शकते, आपल्या डोक्याला लागू शकते, किंवा एखादा खांब आला लाईटचा तर तो सुद्धा आपल्याला लागू शकतो. टू प्ले ऑन द रोड अँड नियर ओपन ड्रेन्स. समजा असे ड्रेनेजचे झाकणं ओपन करून ठेवलेले असतील तर तिथे खेळणे, त्याच्या शेजारी खेळणे हे चुकीचं आहे, किंवा रस्त्यावरती खेळणे हे सुद्धा चुकीचं आहे, कारण रस्त्यावरती भरपूर गाड्या येत असतात, ॲक्सिडेंट होऊ शकतो, हे सुद्धा आपल्यासाठी सेफ नाही आहे. टू थ्रो लिटर ऑन द रोड ॲज समवन मे स्लिप अँड फॉल. रस्त्यावरती कचरा फेकणे. आता इथं बघा, हे बनाण्याचं साल आहे, ते रस्त्यावरती फेकलं तर याच्यावरतून पाय घसरून कोणीही पडू शकतं, तर हे असं करायचं नाही. ओके, आता बघूया क्लासरूम ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी खरं तर तुम्ही क्लासरूममध्ये करायची आहे. डू यू नो व्हॉट दीज ट्रॅफिक लाईट स्टँड फॉर. तुम्हाला माहीत आहेत का ह्या ट्रॅफिकच्या लाईटचा अर्थ काय होतो. रेड लाईट सेज. रेड लाईट लागली म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे स्टॉप, आता गाडी थांबवायची आहे तिथेच. ॲम्बर लाईट सेज. ही ॲम्बर म्हणजे थोडीशी येल्लो असते, येल्लो लाईट काय म्हणते, तर वेट, वाट पहा, आता सिग्नल बदलणार आहे, वेट म्हणते ती, किंवा वेट ऑर रेडी म्हणते. ओके, तयारीत राहा कारण सिग्नल चेंज होणार आहे. ग्रीन लाईट सेज. ग्रीन लाईट काय म्हणत आहे, तर गो, आता तुम्ही जाऊ शकता, अशी ग्रीन लाईट म्हणते. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वी मस्ट फॉलो द रूल्स ऑफ सेफ्टी व्हाईल वॉकिंग ऑन द रोड्स. रस्त्यावर चालताना आपण सेफ्टीचे रूल्स
जे सुरक्षेचे नियम आहेत ते फॉलो केले पाहिजेत, पाळले पाहिजेत. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता याची क्वेश्चन आन्सर्स बघूयात आपण. क्वेश्चन 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके. फर्स्ट, इज इट सेफ टू प्ले ऑन द रोड्स? रस्त्यावरती खेळणं सेफ आहे का? नो, इट इज नॉट सेफ टू प्ले ऑन द रोड्स. ओके. वेअर शूड यू क्रॉस द रोड? कुठे तुम्ही रोड क्रॉस करू शकता? वी शूड क्रॉस द रोड ॲट झेब्रा क्रॉसिंग. झेब्रा क्रॉसिंगवरून आपण रोड क्रॉस करू शकतो. What can happen if you throw a banana skin on the road? जर तुम्ही बनाना स्किन म्हणजे बनानाची साल अशी रोडवरती टाकली तर काय होईल? Someone may slip and fall. If you throw a banana skin on the road, someone may slip and fall. घसरून पडू शकतात. ठीक आहे. सेकंड बघूयात. टिक राईट द करेक्ट अँड क्रॉस द रॉंग स्टेटमेंट्स. जर वाक्य बरोबर असेल तर राईट टिक करायचं आहे, चुकीचं असेल तर क्रॉस करायचं आहे. फर्स्ट, वी शूड ट्रॅव्हल ऑन द फुटबोर्ड ऑफ अ बस. फुटबोर्ड जिथं बसमध्ये चढायचं आहे ठिकाण तिथं उभं राहून आपण ट्रॅव्हल केलं पाहिजे का? तर रॉंग आहे. इट इज नॉट सेफ. वी शूड कीप अवर हेड आउट ऑफ अ मूव्हिंग व्हेकल. चालणाऱ्या गाडीमधून आपण आपलं डोकं बाहेर काढायचं आहे का? तर नाही, रॉंग आहे. वी शूड क्रॉस द रोड ॲट द झेब्रा क्रॉसिंग. आपण झेब्रा क्रॉसिंगवरून रोड क्रॉस केला पाहिजे, तर ते करेक्ट आहे. थिंग्स टू डू हे करा. कलर द पिक्चर. हे पिक्चर आहे ते तुम्ही कलर करायचं आहे. समजला लेसन? ओके, बाय बाय.